किसी को आपको ही बोल रहा हूँ, बोलने वाला हूँ, उनको भी बोलने वाला हूँ, ठीक है ना। बात रहेगी पुलिस प्रशासन के पास रखनी चाहिए आपको, ठीक है ना। वैसे कोई कायदा हाथ में किसी ने नहीं लेना, कायदा हाथ में लिया, आज में गुने दाखिल होते हैं, गुने दाखिल होने के बाद क्या होता है आपको सबको पता है, ठीक है ना। आपको उसमें सबर होना पड़ता है। हमारे पढ़ने वाले बच्चे हैं, काम करने वाले बच्चे हैं, ठीक है ना। इसीलिए कल आपने सभी लोगों को बोले थे कि आप कुछ भी ठीक है, आपने किया, अच्छा काम किया। इसके आगे भी आप ध्यान रखिए, मसला रहेगा तो पुलिस को तुरंत बताना चाहिए, तुरंत बताएं। और जो यंग लोग हैं उनके ऊपर भी थोड़ा अपने सामने कंट्रोल रखना चाहिए। आपके जो दोस्त है, आपके भाई है, ठीक है ना, जो दिखता है आपको वैसे नहीं लगता, ठीक है ना। नाही, या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जे झेंडे फ्लेक्स जे लागलेले आहे ते काढायची कारवाई सध्या सुरू आहे। त्या अनुषंगाने ह्या चौकातसुद्धा झेंडे काढायची कारवाई सुरू होती। पोलीस पण त्या ठिकाणी हजर होते, परंतु काही गर्दी जमली असा मेसेज सगळीकडे फिरत होता। त्यामुळे आम्ही तात्काळ या ठिकाणी पोहोचलो आणि जी लोक या ठिकाणी गर्दी जमवली त्या सगळ्या लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे। ती सगळी लोक इथून निघून गेलेली आहे। सध्या शांतता आहे। आपल्या माध्यमातून सर्व लोकांना हेच आव्हान आहे की आपल्या अमरावती शहरामध्ये जे लागलेले फ्लेक्स बोर्ड आहेत, फ्लॅग असतील, ते तात्काळ आपापल्या हद्दीतील लोकांनी काढून घ्यावेत, जेणेकरून ह्याच्यावरून कुठलासुद्धा वाद होणार नाही। आणि अमरावती महानगरपालिकेने सुद्धा ड्राईव्ह सध्या सुरू केलेला आहे आणि सध्या शांतता आहे। कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये। काही इश्यू असतील, काही आपल्या नजरेस येत असेल तर ते तात्काळ आपण पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावं आणि पोलीस प्रशासन सध्या सतर्क आहे। थँक्यू। अफवा पसरवण्यावर आपण काय इशारा देणार आहात? अफवा न पसरण्यासाठी मी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे की सोशल मीडियावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात वॉच आहे। त्या अनुषंगाने कुठल्याही अफवा पसरत असतील किंवा आपल्या माध्यमातून येत असतील तर त्या तात्काळ आपण पोलीस प्रशासनाला, स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावेत, जेणेकरून त्याची तपासणी करून आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल। थँक्यू।